सर्व नाथ भक्तांना ओम नमो आदेश। आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र जालिंदरनाथ येवलवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथे। आज यात्रेच्या निमित्ताने इथे भरपूर भाविक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत असतात। तर मंदिराची माहिती थोडक्यात देतोय आपण आता। मुख्य दरवाजामधून आत आलेलो आहोत। आतमध्ये प्रवेश करताच हे मुख्यनाथांचं मंदिर दिसतं आणि त्याच्याच बाजूला हे एक आपली दीपमाळ आहे, ती एकदम पुरातन आहे आणि त्याच्याच बाजूला काही भक्तांच्या समाधी आहेत। आणि मुख्य मंदिरात आत प्रवेश करण्याचे जे द्वार आहे त्याच्यातून आत आल्याच्या नंतर असं सुंदर आणि स्वच्छ असं नाथांचं मंदिर दिसतं। ज्यावेळेस आपण आलो त्यावेळेस इथं थोडं लाइटिंगचं काम चालू होतं यात्रेनिमित्त आणि ते अतिशय उत्तम प्रकारे छान केलेलं आहे। त्याचबरोबर इथं बाजूला जे पारायण करण्यासाठी भक्त मंडळी येतात त्यांच्यासाठी व्यवस्था आहे। त्याच्याच बाजूला एक पुरातन शिवलिंग आहे, अद्यापपर्यंत इथे चांगल्या स्थितीत आहे। त्याच्याच बाजूला आलं तर श्री दत्त यांचं मंदिर एकदम जुनं मंदिर आहे, पूर्वीचं बांधकाम। तिथून थोडं पुढं आल्याच्या नंतर म्हणजे हे एक यंत्र आहे तिथं लावलेलं, जे शाबरी याच्यामध्ये होतं ते काय मोबाईलमध्ये एवढं स्पष्ट दाखवता नाही आलं तुम्हाला। त्याचबरोबर थोडं समोर आलं की इथं सुद्धा भाविक पारायणाला बसलेलं हे आहे विठ्ठल आणि रुक्मिणी यांचं मंदिर। आणि मंदिराच्या पाठीमागूनच जागा आहे ती एकदम जुनं अगोदर जे म्हणजे एक मस्जिद टाईप जे बनवलेलं होतं ती अजूनही ती वास्तू तशीच आहे। त्याच समोर आल्याच्या नंतर इथं बाजूला आहे अग्निकुंड। सुंदर अशी प्रतिमा नाथांची। आत जाऊन आता थोडं पाहूया आपण मंदिर। असं सुंदर असं जालिंदरनाथ यांचं लोभावनं रूप आपल्याला पाहायला मिळतं। याच ठिकाणी आज आम्ही कानिफनाथ दरबार चांदा यांच्या वतीने प्रत्येक वर्षी वडापावची पंगत करत असतो, त्याचाच प्रसाद देखील आज केलेला होता आम्ही। तर असं इथून दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर आल्याच्या नंतर जे मंडळी अनुष्ठानासाठी थांबते, म्हणजे इथं जे काय पीडा बाधा असतील त्यासाठी कोणी 21 दिवस, 11 दिवस, 40 दिवस, 1 महिना, सव्वा महिना जे काय कालावधी असेल त्या कालावधीत थांबतात आणि नवनाथ ग्रंथाचे पारायण करून एक सुख शांती समाधानीतून घेऊन जातात। हा आहे बाहेरचा परिसर, ही मुलींनी काढलेली सुंदर अशी रांगोळी। आणि त्याचबरोबर आज दुसरे पण भाविक भक्त इथं प्रसादासाठी पंगत घेऊन येत असतात। तर असा सुंदर असा परिसर। हे सुद्धा महाराज इथं मोठी पंगत घेऊन येत असतात प्रत्येक वर्षी। तयारी आहे चालू त्यांची अजूनही। इथं लापशी म्हणजे गुळाचा शिरा जी पहिल्या पद्धतीची होती आणि मसाला भात असं सुंदर चविष्ट भोजन इथं बनवलं जातं ह्या नाथ भक्तांकडून आणि याचा हजारो भाविक लाभ घेतात। अशाच प्रकारे प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला इथे पंगत असते। त्याचबरोबर हे ब्रह्मलीन योगी नवनाथ महाराज कानिफनाथ दरबार चांदा यांच्या भक्तगणांकडून ही प्रत्येक वर्षी इथे 5000 वडापावची पंगत देण्यात येते। म्हणजे कदाचित त्याही पेक्षा जास्त असते, पण ते 5000 म्हणून तयार केली जाते। तर हे सुद्धा एक सकाळी जवळपास
6 वाजल्यापासून नियोजन चालू असते पंक्तीचं. तर जवळपास 4 ते 5 वाजेपर्यंत सुरू असतं आणि त्याचे पण हजारो भाविक लाभ घेतात. हे पहा, अत्यंत सुंदर असं नियोजन केलेलं आहे. आपणही कधी बीड किंवा बीड परिसरात शिरूर कासार तालुक्यात कुठं रायमो आसपास त्या रूटने जर जाणार असाल कधी, व नाथ भक्त असाल किंवा नाथाविषयी जाणून घेण्याची जर इच्छा असेल तर श्री क्षेत्र जालिंदरनाथ मंदिर येथे नक्कीच तुम्ही भेट द्या. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. त्याचा येण्याचा मार्ग जर आपण बीडवरून राजुरी रायमो मार्गे शिरूर कासारला जर येणार असाल किंवा पाथर्डी मानूर शिरूर कासार रायमो बीड असं जर जाणार असाल तर त्याच्याच रायमोच्याच उजव्या हाताला एक 10 किलोमीटरपासून येवलवाडी नावाचं गाव आहे आणि त्याचबरोबर पाटोदा या मार्गे म्हणजे तुम्ही डोंगरकिनी बीड या रस्त्याने जर जात असाल तर तिथून सुद्धा मधून येण्यासाठी एक मार्ग आहे. फक्त थोडं आतमध्ये असल्याच्या नंतर थोडं तुम्हाला विचारपूस करत यावं लागेल. तर प्रत्येकाने एकदा तरी त्या मंदिराला भेट द्यावा, नाथांच्या चरणी लीन होऊन तिथलाही शांततेचा सुखद अनुभव घ्यावा ही विनंती करतो. व सर्व दुःखितांना, पीडितांना, सर्व माझ्या समाज बांधवांना, मित्रांना सर्वांना सुखी ठेवून त्यांच्या संपूर्ण इच्छा पूर्ण कराव्या ही नाथांचरणी प्रार्थना करतो व थांबतो. त्याचबरोबर नाथांचे असेच पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी व इतरत्र ग्रामीण भागातील माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ कसा झाला तो नक्की कमेंट करून मला सांगा.